तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे की एसक्यूएल ज्या कमांड्स आहेत, आपण सुरुवातीला महत्त्वाच्या कमांड्स बघितल्या, त्याला आपण अगोदर रिवाइज करणार आहे. ज्या एसक्यूएल मध्ये आपण सिलेक्ट कमांड बघितली, क्रिएट बघितली, जे काय त्याचा एकदा रिव्हिजन घेतली आपण. त्यानंतर आपण बघणार आहे क्रिएटेबल. आता क्रिएटेबल म्हणजे काय, तर आपण टेबल तयार करण्यासाठी क्रिएटेबल कमांड वापरणार. त्यासमोर क्रिएटेबल कमांड काय, क्रिएट लिहिणार सुरुवातीला, क्रिएट टेबल, त्यानंतर टेबलचं नाव. आता टेबलचं नाव कसं असलं पाहिजे, तर ते सुरुवातीला अल्फाबेट्स मध्ये असलं पाहिजे, किंवा नंबर पण ऍड असला तरी चालेल, पण सुरुवातीला नंबर नसला पाहिजे. आणि 2 अक्षरामध्ये स्पेस नसला पाहिजे. आता AB 1 2 3 आणि CD असं नाही पाहिजे, स्पेस नसला पाहिजे मध्ये. तर हे नाव कंटिन्यू पाहिजे, स्पेस नसला पाहिजे. स्पेस घालवण्यासाठी काय करू शकतो आपण, स्पेशल कॅरेक्टर्स वापरू शकतो, अंडरस्कोर, हॅश आणि डॉलर. हे स्पेशल सिम्बॉल्स आपण वापरू शकतो ह्यामध्ये. तर ह्यामध्ये वापरल्यानंतर काय येईल, तर अंडरस्कोर वापरला तर हे बरोबर नाव. पण हे जे स्पेशल सिम्बॉल्स आपण वापरत आहेत, तर हे सुरुवातीला नसले पाहिजे, स्टार्टिंग इथून नसली पाहिजे, स्टार्टिंग अंडरस्कोर नसली पाहिजे, डॉलर साईन किंवा हॅशनं कशालाच नसली पाहिजे, 1 2 3 पण नंबरनं पण स्टार्टिंग टेबलच्या नावाची झाली नाही पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळं नाव नसले पाहिजे. हे सगळ्यात झाल्या गोष्टी. आता जर अंडरस्कोर स्टुडंट असेल तर हे नाव रॉंग होणार, हॅश स्टुडंट असेल तर हे पण रॉंग होणार. पण जर असं असेल की स्टुडंट हॅश 1 2 3, तर हे बरोबर असणार, हे नाव बरोबर आहे. आता खालच्या नावामध्ये काय झालं, 1 2 स्टुडंट आहे, तर स्टार्टिंग नंबर न झाले, ते बरोबर नाही, ते चुकीचं आहे. ठीक. आता टेबलच्या नावामध्ये जर अंडरस्कोर आला, तर अंडरस्कोर आला तर चालू शकते, कारण हे स्पेशल सिम्बॉल्स मध्ये, ठीक आहे, स्पेशल कॅरेक्टर्स मध्ये आहे, तर हे आपण नाव चालू शकणार. पण जेव्हा टेबलच्या नावामध्ये जर स्पेस आला तर हे चालणार नाही. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण क्रिएट टेबल कमांड वापरणार, त्यावेळेस टेबल क्रिएट करताना ऍटलिस्ट आपल्याकडे 1 कॉलम नेम पाहिजे. एक तरी कॉलम असल्याशिवाय आपण टेबल क्रिएट करू शकत नाही. त्यामुळे काय पाहिजे, क्रिएट टेबल नंतर जे आपण कॉलम नेम देणार ब्रॅकेट मध्ये, ते ऍटलिस्ट 1 तरी पाहिजे. रिकामं ब्रॅकेट क्लोज करून आपण सेमी कोलन जर क्लोज केला तर आपल्याला एरर येऊ शकतो. ठीक आहे. ऍटलिस्ट 1 कॉलम नेम प्रेझेंट पाहिजे त्यामध्ये. तर 1 कॉलम घेतल्यानंतर हे सगळं बरोबर होईल. जेव्हा आपण कॉलम नेम देणार, त्या कॉलम नेम मध्ये काय करणार, सुरुवातीला कॉलमचं नेम सांगणार, त्यानंतर डेटा टाइप सांगणार की कुठल्या प्रकारचा कॉलम आहे तो, आणि त्यानंतर आपण काय सांगणार, कन्स्ट्रेंट काय आहे ते. कन्स्ट्रेंट म्हणजे प्रायमरी की आहे किंवा नॉट नल आहे किंवा हे ऑप्शनल आहे, जर नाही दिले तरी चालते. आणि ब्रॅकेट किंवा कॉमा अजून कॉलम ऍड करून सेमी कॉलम देणार ब्रॅकेट क्लोज करून. तर हा झाला आपला क्रिएटेबलचा सिंटॅक्स. ठीक आहे. आता आपल्याला टेबलचं स्ट्रक्चर बघायचंय. आता आपला टेबल क्रिएट झाला, क्रिएट टेबल करून आता आपल्याला बघायचं जर टेबल स्ट्रक्चर काय आहे नेमकं, तर आपण काय करणार, DESC वापरणार. DESC काय, शॉर्ट फॉर्म आहे डिस्क्रिप्शनचं. आता आपलं टेबल क्रिएट झालाय, पण त्यामध्ये डेटा नाही, त्यामुळे जर आपण सिलेक्ट स्टार केलं तर ते डेटा एम्प्टी सेट म्हणणार. आपला टेबल क्रिएट झाला असून सुद्धा आपल्याला डेटा दिसणार नाही. पण आपण रिकामं स्ट्रक्चर, जे टेबलचं स्ट्रक्चर आहे ते कसं बघणार, ही कमांड वापरून, हा कीवर्ड वापरून, DESC म्हणजे डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शन केल्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर दिसणार, नाव दिसणार, कॉलम नेम दिसणार, आणि त्यानंतर त्याचे नल आहे का नाही ते दिसणार, आणि त्याचा डेटा टाइप दिसणार. हा कॉलम इंटिजर आहे का, व्हेरिएबल आहे का, डेट आहे, किंवा जे काही डेटा टाइप्स आपण बघितले त्यामध्ये आहे का. आता टेबल स्ट्रक्चर तयार झाले, आपण डिस्क्रिप्शन पण बघितले. आता आपल्याला डेटा ऍड करायचा आहे, तर डेटा ऍड करण्यासाठी कोणती कमांड वापरणार, इन्सर्ट वापरणार. इन्सर्ट कमांड वापरून आपण व्हॅल्यूज देणार ज्या आपल्याला ऍड करायच्या आहेत. इथे सॅम्पल साठी काही व्हॅल्यू दिलेले आहेत, रोल नंबर, नेम आणि मार्क्स साठी. तर ह्या गोष्टी ऍड करणार आपण. आणि ह्या टेबल नेम साठी ह्या गोष्टी लक्षात घेणार. इन्सर्ट व्हॅल्यू करताना कॉमा द्यायला विसरायचं नाही. आणि शो डेटा करण्यासाठी सिलेक्ट कमांड वापरणार. जर पूर्ण डेटा शो करणार असणार आपण, सिलेक्ट स्टार म्हणणार फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम इथं काय स्टुडंट अंडरस्कोर डिटेल्स.